क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती निमंत्रक मी सर्जेराव पाटील। आज गेली 4 वर्ष झालं सातत्यानं कृष्णा महापूर समिती ही शासनात दरबारी आवाज उठवण्याचा प्रयत्न करते की आलमट्टीची उंची वाढवल्यानंतर होणारा त्रास हा भयानक आहे। सध्याचीच परिस्थिती 519-60लाच भयानक होत असताना 524 मीटर म्हणजे पुन्हा 5 मीटर वाढवण्याची उंचीचा हा जो निकष आहे तो फार चुकीचा आहे। लवादान दिलेल्या निर्णयानुसार त्या उंची वाढवतो आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे, परंतु लवादाच्या त्यावेळच्या निर्णयाच्या वेळेला महाराष्ट्र शासन कुठंतरी कमी पडलं, त्यामुळं हा निर्णय झाला असावा। आणि ह्या वेळेला आता आम्ही ठरवलं आहे की शासन काय करत नसेल तर नागरिकांनी हा लढा उठवलेला आहे, रस्त्यावर याचं ठरवलेलं आहे। वास्तविक पाहता उंची वाढवायला द्यायला नाही पाहिजे, कारण उंची कमी करायला पाहिजे। सांगलीकडची परिस्थिती 2005, 2006, 2019, 2021 आणि परवाची 2024 सालची परिस्थिती जर बघितली तर आलमट्टीचा फुगवटा हा मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी वाढतच चाललेला आहे। शेती पाण्याखाली जायला लागले, घरं पाण्याखाली जायला लागलेले आहेत। त्यामुळं आता मंत्रालयामध्ये ज्या वेळेला खासदारांनी प्रश्न विचारला त्या प्रश्नाला उत्तर देताना जलशक्ती मंत्रालयाचे CP सेहे पाटील यांनी या ठिकाणी भूमिका मांडली की राज्यातून कुठलाही तक्रार या ठिकाणी आम्हाला आलेली नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी ठरवलेले की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात तक्रारी म्हणजे 5000 तक्रारी आम्ही या ठिकाणी दाखल करतो आहे। एक 2-3 दिवसात ह्या 5000 तक्रारी पूर्ण होतील। पूर्ण सातारा, सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्हासुद्धा या ठिकाणी अग्रेसर आहे आणि ह्या उंचीच्या विरोधात सर्व लढा आता नागरिक रस्त्यावर येण्याची बाकी आहे। मला वाटते प्रशासनाला आता कुठलाही पर्याय नसल्यामुळे नागरिकांनी हा घेतलेला लढा हा शेवटपर्यंत आम्ही लढू आणि ह्या ठिकाणी विजय मिळवू। मात्र आलमट्टीला कसल्याही परिस्थितीत उंची वाढवून देणार नाही हा एकच निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे।